एक्सप्रेस मयूर वाघमारे बॉलिंगला आलाय. सामन्याला सुरुवात. पहिला फ्री हिट बॉल. मॅच ऑन. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. मिड ऑफ ला फिल्डर. लो स्कोरिंग मॅच. लढा देणं आम्ही जाणतो. लढा देणं ही आमच्यात आपण जर पाहिलं तरी वेगळी गुणवत्ता आहे. आम्ही मराठे, आम्ही लढणार. भले या आम्ही 49 धावा बनवल्या तरी सुद्धा मॅच शेवटपर्यंत घेऊन जाणार या विश्वासानं मयूरने या ठिकाणी आनंद होतोय. प्रत्येक षटकाराला ऍडव्होकेट नितीन कोरपे सर यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. हा पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल अडवा. बॅटना ऑन साइडला बळजबरी फेरवण्याचा प्रयत्न होता. अगदी ऑफसिकच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला नितीनजी कोरपे मित्रमंडळ महाड संघ गणपती बाप्पा मोरया म्हणत इथे सिंगलनं सुरुवात करत असताना पाहायला मिळते. पहिला डॉट, दुसरी सिंगल. मयूर वाघमारेने असे बरेच सामने आपल्या बाजूने फिरवले. आजही तेच करायचं आहे ना. आजही या महाडकरांना दाखवावं लागेल की आम्ही लो स्कोरिंग मॅचेस कशा रंगवतो. पुढचा बॉल मिस्टर महाड. सूरज करकरे ऑन स्ट्राइक. समोरचा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. सन्मानजनक फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फक्त आणि फक्त मैदानावरती आपण जर पाहिलं तर सिंगल येत असताना पाहायला मिळेल. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो ना की घर बांधायचं तर घराचा पायथा हा मजबूतच असला पाहिजे. आणि होय, जर धावा बनवायचे तर धावगतीचा पायथा हा मजबूतच असायला हवा. आणि महाड संघाला जर 49चा पाठलाग करायचा आहे तर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धावा हव्यात. समोरचा बॉल. फटका फसलाय. योगेश पेनकर. मोठी विकेट. एक मोठ्या गोलंदाजानं एक आपण म्हणतो ना की बडी मछली जाल में फासली. योगेश पेनकर तब्बल या स्पर्धेला प्रथम क्रमांकासाठी मदत केली असे नितीनजी कोरपे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. मैदानावरती आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट विश्वावरती ज्यानं अधिराज्य गाजवलंय असा विश्वजीत ठाकूर मैदानावरती दाखल होतोय. हॅलो. सलग 3 षटकार जो कोण फलंदाज मारेल त्याला 1000 रुपयाचा कॅशबॅक बाबू पांचाळ यांच्याकडून. मॅच मध्ये विश्वजित इथे दाखल होत असताना पाहायला मिळाले. योगेश बाद झालाय. अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतील. मयूर वाघमारेनं फसवलं असं म्हणूया. आणि आता पुढच्या 5व्या बॉल कडे जाऊया. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डिपॅस्टा कव्हरला. आयुष बोकाडे बॉलच्या खाली येत असताना पाहायला मिळेल. चांगली कॅच पकडली होती. रनिंग कॅच. योगेश बाद झाल्यानंतर आता मात्र आपण पाहतोय सिंगल डबल वरती विश्वास. किंबहुना संघाचा सरसेनापती मैदानावरती नाहीये. मग आता त्याचा सैन्य लढा देत असताना थोडस का होईना बॅकफुट वर देत असताना पाहायला मिळते. यावेळेला लेग स्टिकला मिस केलाय. बराचसा बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. थोड्या अंशी वाचला सूरज असंच म्हणूया. भरपूर क्लोज होता हा चेंडू. निघून गेलाय सरळ. आपण जर पाहिलं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढेल. धावफलक सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त 4 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. लो स्कोरिंग मॅचेस या मैदानावरती प्रत्येक वेळेला रंगल्यात. आता ही फायनलची मॅच रंगेल का हाही एक मोठा प्रश्नचिन्ह आहे ना या सामन्यामध्ये. पुढचा बॉल. समोरचा चेंडू. मोठा फटका. आणि तिकडे काय घडलंय. कॅच साठी प्रयत्नच नव्हते. साहिलच्या शरीराचा त्यानं वापर केलाय. बॉलला आतमध्ये आणलं नक्की
एकच धाव मिळते. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 5च धावा स्कोर कार्ड वर देत असताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेची ओव्हर संपली, 5 धावा बनल्यात. पाठलाग करायचं 49 धावांचा, 44 बनवायचे. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 44 धावांची गरज या संपूर्ण हॅलो. मॅच मध्ये पाहायला मिळेल. माणिक जगताप मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश जगताप यांच्याकडून मयूर वाघमारे यांनी जी विकेट घेतली त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. सामना रंगेल, सामन्यामध्ये रंगत वाढेल आणि होय त्याच गोष्टीची अपेक्षा आमच्या या सगळ्या प्रेक्षकांना आहे ना. जवळजवळ आपण पाहतोय 2:55 झाले तरी सुद्धा हे प्रेक्षक वर्ग आशालभूत नजरेनं पाहत थांबले तिकडे की त्यांना पाहायचंय या स्पर्धेचं हे भव्य पर्व हे कोणाच्या नावावरती असेल. मागील वर्षी चॅम्पियन स्पोर्टनं गाजवलं, तिकडे सुद्धा महाडचा बोलबाला राहिला. आताही महाड संघ फायनल खेळतोय, पण अजून अलिबागचा संघ त्यांच्या समोर मोठा लढा देतोय. हे सुद्धा महत्वाचं आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये बॉलिंग साठी षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तब्बल दुसरं आयुष बोकाडे बॉलिंग साठी दाखल झालेलं पाहायला मिळालं. एक युवा खेळाडू, यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी दाखल होते. त्याच्या समोर सूरज करकरे, मिस्टर महाड. कसा खेळ या मॅच मध्ये. पहिलाच बॉल अप्रतिम दर्जाचा, भन्नाट वेगाचा पाहायला मिळाला. फिंगर रोल हलके केले होते, योग्य लेंथ पकडली आणि तिथे मात्र एक चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. धावा थांबवल्या जातात. पहिला डॉट बॉल मयूर वाघमारेनं सुद्धा फेकला होता आणि आता आयुष बोकाडेनं सुद्धा तेच केलंय. लो स्कोरिंग मॅच. हा पुढचा बॉल मेगा फायनल ऑन साइडला खेळला. मिड ऑनला निकेत मोकल. एकही धाव न घेण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. लगातारचे 2 डॉट बॉल. आयुष एक युवा खेळाडू आहे आणि अलिबाग तालुक्यातून येत असताना सर्वाधिक युवा खेळाडू मध्ये आयुष बोकाडे या नावाची चर्चा नेहमी झाली आहे. असा खेळाडू बॉलिंग साठी आपण पाहतोय. समोरचा बॉल खोला टाकलाय, समोर फटका खेळला जाईल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग मयूर. प्रयत्न चांगले, बॉलची फेक चांगली होती. धाव 1 मिळाली आहे आणि त्या एकेरी धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना फक्त आणि फक्त 6 धावा या स्कोर कार्ड वर देत असताना पाहायला मिळाल्यात. मॅच चांगली आहे. फायनलचा चित्त थरारक सामना आपण पाहतोय. कोण जिंकणार यंदाची फायनल, कोणाच्या नावावरती हे वर्चस्व राहील. 2 आयकॉन खेळाडू कोणते विजेता पदाच्या ट्रॉफीला हात लावतील. मयूर वाघमारे, अनिकेत मोकल की विश्वजित ठाकूर, शुभम डाकी. यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर चाललाय हा बॉल. हॅलो. बराचसा बाहेर येतो व्हाईट बॉल. आयुष मोकाटेने जर आता विकेट घेतली तर मॉन्टी शिंदे आणि श्रेय जगताप यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं. बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानावरती केला गेला होता. स्टिक मागून दाखवली जाईल का हे प्रयत्न केले आयुष बोकाडेनं, पण ते प्रयत्न असफल राहिलेत. विश्वजित ठाकूर समोर. आयुष समोरचा बॉल आणि समोर विकेट मिळतीये. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, पण आयुष बोकाडे एक युवा छोटा खेळाडू त्यानं मिळवलीये विश्वजितची विकेट. धक्का दुसरा बाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला शहर अध्यक्षा सौ पूजा जगताप यांच्याकडून आयुष मोकाटेला 500 रुपयाचं अजून एक रोख पारितोषिक मिळालंय.
मोठी विकेट आल्यानंतर नेहमी जेव्हा जेव्हा महाडचा संघ अडचणीमध्ये सापडला ना त्या वेळेला त्या संकटातून बाहेर काढणारा, संकट मोचक म्हणून धावून येणारा असा खेळाडू रोहित देसाई मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालं. आता संघ अडचणीत आहे, आता संकट मोचक बनून यावं लागेल. जर आता संकट मोचक बनलो नाही तर महाडच्या घरच्या या मैदानावरती अलिबागचा संघ आपल्यावरती वर्चस्व गाजवेल आणि हे चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या थांबली आहे फक्त आणि फक्त. धावगती तुम्ही पाहताय 7 या आकड्यावरती धावसंख्या आहे. 4 बॉलचा खेळ संपला, शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल, समोरचा बॉल, फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, तिकडे 1 धाव आरामामध्ये कंप्लीट होऊन देईल. अति वेगाने धावले होते 2 बॅटर. लास्ट मोमेंटला सिंगल कंप्लीट होत असताना मला मिळाली. एकेरी धावेच्या सहाय्यानं धावा 8. स्नेहल पर्वाच्या कोणत्याही गोलंदाजाने जो कोण विकेट घेईल त्याला वांटी शिंदे आणि श्रेय जगताप यांच्याकडून 500 रुपयांचं कॅशबॅक. सलग 3 षटकार मारेल त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक श्री बाबू पांचाळ यांच्याकडून. षटकातील पुढचा बॉल, समोरचा बॉल, सूरज करकरे संकटामध्ये धावून आलाय, संकट मोचक बनलाय, त्यानं खेचलाय लॉंग ऑनला षटकार. षटकारांना धावसंख्या 14 धावा 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता जो षटकार सूरज करकरे यांनी मारला त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा, शहर अध्यक्षा सौ पूजा जगताप यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. तेजस मामुंकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ॲडव्होकेट नितीन कुरपे यांच्याकडून 1000 रुपयांचं प्रत्येक षटकाराला. 2 ओव्हरचा खेळ संपला, 14 धावा धावफलकावरती आहेत आणि सध्याच्या घडीला सूरज करकरेनं मैदानाच्या आतमध्ये हेच सांगितलं, या मॅच मध्ये खेळत असताना स्वतःवरती इतका विश्वास आहे ना, उशिरा का होईना पण भरारी निश्चितपणे उंच शिखराकडे होईल. आणि होय, तो या सगळ्या प्रत्येक मॅचेस मध्ये हवा तसा खेळला नाहीये, पण तो उशिरानं फायनलच्या मॅच मध्ये षटकार खेचत असताना पाहायला मिळालाय. फायनलचा सामना आपण पाहतोय, हा चित्त थरारक सामना रंगेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 14 तर बनल्यात. इथे 49चा पाठलाग करायचा. 6 ओव्हरची मॅच तुम्ही पाहताय. या सामन्यामध्ये प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक ॲडव्होकेट नितीन कुरपे यांच्याकडून आलेले आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक नितीन कुरपे यांच्याकडून आलेलं आहे. मॅच ऑन. पुढचा बॉल मयूर वाघमारे. पहिलाच बॉल फुल टॉस, कट करण्याचा प्रयत्न होता. दिशा दर्शक फटका मैदानावरती पाहायला मिळाला. सिंगल तर इकडे नक्की मिळेल. आता रोहित देसाईचं मी कौतुक करेल, या गोष्टीसाठी त्याला कळून चुकलंय की सूरज करकरे जर या मॅच मध्ये लागला, किंवा सूरज करकरेच्या बॅट मधून धावा यायला लागल्या तर तो एकटा या मॅच मध्ये बस होऊन जाईल. पण त्याच्यासाठी त्याला जास्तीचं स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि रोहितनं तेच केलं. सिंगल घेतली, सूरजला स्ट्राईकला आणलंय आणि आता मयूरचा पुढचा बॉल सूरज फेस करेल. भन्नाट वेग आहे, भन्नाट वेग. या स्पर्धेमध्ये शिवकृपा ट्रान्सपोर्टचे श्री नितीन माळी यांच्याकडून पण प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं अगोदरच पारितोषिक लागलेलं आहे. त्याचसोबत ॲडव्होकेट नितीन कुरपे मित्रमंडळ जर संघ हा विजयी झाला तर तेजस मामुंकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. याआधी अगदी बॉल बॅक करून अलगत निघून गेला, बराचसा खाली बसला होता. हा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, फटका खेळलाय. कोणत्या दिशेला? तर फाईन लेगच्या दिशेला फटका येत असताना पाहायला मिळते. सूरज करकरे त्याच्या बॅट मधून
हा षटकार 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे ते नितीन कोरपे यांच्याकडून, ॲडव्होकेट नितीन कोरपे यांच्याकडून आलेलं आहे. तर ॲडव्होकेट नितीन कोरपे मित्रमंडळ जर मॅच जिंकली तर तेजस मामुनकर यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला शिवकृपा ट्रान्सपोर्टचे श्री नितीन माळी यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. हा पुढचा बॉल तेजस मामुनकर यांच्याकडून चांगली फिल्डिंग आयुष अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडलेली पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. संघाचा धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतो 22 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाले. रोहितला खेळावं लागेल या मॅच मध्ये, साथ द्यावी लागणार आहे. पुढचा बॉल यावेळेला बाहेरचा बॉल होता, अँगल क्रिएट केला होता, काटा बदलला बॉलनं, टप्पा पडल्यानंतर जो षटकार आता सूरज करकर यांनी मारला त्याला 500 रुपयांचं पारितोषिक तेजस मामुनकर यांच्याकडून आलेलं आहे. सूरज करकरेला अजून 1,000 रुपयांचं पारितोषिक आले ते विशाल मांगडे यांच्याकडून या षटकारासाठी. शेवटचा बॉल सुद्धा इकडे आपण जर पाहिलं तर चांगला आला, पण तिसऱ्या पंचांचा कॉल, व्हाईट बॉल चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे, स्वतः पंचांचा कॉल इथे मात्र होत असताना पाहायला मिळालाय. जर या सामन्यामध्ये स्लेहर पर्व अलिबाग हा संघ जर विजयी झाला तर माणिक जगताप मित्रमंडळाचे अध्यक्ष मंगेश जगताप यांच्याकडून 1,000 रुपयांचं रोख पारितोषिक जमा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे मैदानावरती. ऑन स्क्रीन आपण पाहतो महाराष्ट्रातील एक यशस्वी संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे आपण आदराने पाहतो असे, यस, नाव घ्यायची गरज नाहीये, चेहऱ्यावरती स्माईल आपोआप आली आहे. सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, सुखाचे दिवस आणणारे टेनिस बॉल क्रिकेटसाठी असे अफजल मेहमान साहेब आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आपलं हार्दिक स्वागत आहे. खेळाडू कक्षामध्ये बसून महाडला चेअर अप करतात, कारण योगेश पेंडकर आणि महाडचा संघ हे अफजल 11 या नावासाठी भरपूर सारं महत्वाचं राहिलंय. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने, जिकडे 22 धावा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मॅच मध्ये अजूनही रंगत बाकी आहे. आयुष मकाटेला अजून एक संधी आहे, जर त्यांनी जेवढ्या विकेट घेईल त्याला 500 रुपयांचं रोख पारितोषिक मॉन्टी शिंदे आणि श्रेय जगताप यांच्याकडून आलेलं आहे. रोहित गायकवाड यांच्याकडून पुढे जेवढे षटकार मारले जातील त्याला 500 रुपयांचं पारितोषिक. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, 18 बॉल आणि इथून पुढे 27 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. आयुष बोकाडे समोर सूरज. पहिलाच बॉल लॉन साइडला खेळायचा होता, मिड विकेटच्या दिशेला बॉल मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग रंगात आली, ही स्पर्धा रंगात आली आहे, कारण की इथे मात्र आपण पाहतो रंगरूप बदललेत या स्पर्धेनं. पुढच्या वर्षी रायगड चॅम्पियन ट्रॉफी फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित आपल्या भेटीसाठी येणार आहे. 16 संघांना प्रवेश, जिथे 5 लाख प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज, द्वितीय क्रमांक 3 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 1-1 लाखाचं कॅश प्राइज, तर विजेत्या संघ मालकाला बाईक. याच फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा, लगेचच रिव्ह्यूचा कॉल. बॉलिंग करणाऱ्या टीमनं या निर्णयावरती आक्षेप घेतलाय. चेक केला जाईल हा रिव्ह्यू, आपण पाहतोय घेतला गेला. डिसिजन पेंडिंग आहे. चेक आपण करतोय जिथे यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहिलं मेल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. चला व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्त सिंगल
अवंतर स्वरूपाच्या धावेने धावसंख्या पुढे चालली आहे आणि संघाचा धावफलक आपण पाहतोय 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आयुष बोकाडे गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल रोहित देसाई साठी. समोरचा चेंडू फटका चांगला खेळला, गॅप मध्ये खेळायचा होता. विराज तिकडे येतोय आणि काय घडेल. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळलाय, लॉंग ऑफच्या बाहेर गेलाय. नशिबाचा म्हणूया हा चौकार. घेतली तर त्यांना क्रिकेट कट्टा ग्रुपकडून अजून एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक आले. क्रिकेट कट्टा ग्रुपकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. आयुष मोकाटे विकेट घेतली तर. हा बॉल चांगला होता. हा बॉल अगदी लाईन वरती पाहायला मिळाला. या आधीचाही चौकार नशिबाचा आला असं म्हणूया. याच्यामध्ये विराजची चूक नव्हती. त्यावेळेला मयूरनं सुद्धा सांगितलं ठीक आहे हा चौकार गेला, कारण की तो आपोआप समोरून बाउन्स झाला. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावगती धावफलकावरती आपण पाहतो 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅच मध्ये येणारे 15 बॉल 21 धावांची गरज अजूनही या सामन्यामध्ये बाकी आहे. एक मोठा फटका या सामन्याचं पूर्णपणे डिस्टन्स कव्हर करणार आहे आणि तो मोठा फटका मारण्याची ताकद रोहित देसाई आणि सूरज करकरेकडे ठासून भरली आहे. नक्कीच. आणि त्याच फटक्याला आमचे ॲडव्होकेट नितीन कोरपे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पण पारितोषिक आहे. त्यासोबत लागोपाठ 3 षटकारला 1000 रुपयांचं बाबू पांचाळे यांच्याकडून पारितोषिक आहे. आयुष मोकाटेला 500 रुपये, क्रिकेट कट्टाकडून 1000 रुपये अशी पारितोषिकांची बक्षिसाची लयलूट या ठिकाणी होतीये. हा पुढचा बॉल आयुष फुलटॉस बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये मयूर तिकडे वेगाने येत असताना पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग. अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाते. 14 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. एक षटकार, फक्त एक षटकार या सामन्यामध्ये पूर्णपणे आपण जर पाहिलं तर नितीन कोरपे मित्रमंडळ महाडला मध्ये आणेल. पण अजून एक विकेट या मॅच मध्ये पुन्हा नव्यानं स्नेहल पर्व अलिबाग संघाचं वर्चस्व गाजवेल. ती विकेट हवी आहे. त्या विकेटच्या शोधामध्ये आपण पाहतोय दोन्ही खेळाडू पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंग. कौतुक करावं लागेल साहिलचं. अति वेगानं आलाय, क्षेत्ररक्षण करतोय, योग्य ती फेक करतोय. धाव एकच मिळतीये. एकेरी धावेनं पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे. 13 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 13 बॉल 19 धावांची गरज तुम्ही मैदानावरती पाहताय. कशा पद्धतीने रंगीला सामना. हा इम्पॉर्टंट बॉल आहे. हा डॉट आला तर मजा येईल अजून मॅचला. मोठा फटका आला तर मॅचची हवा काढली जाईल. तो मोठा फटका येईल की विकेट येईल. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. वेल जज. कोणतीही चूक नाहीये. हाताचा पिसारा फुलवलाय, त्याच्यामध्ये बॉलला समाविष्ट केलंय आणि रोहित देसाईला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. बॅटरबाद. वंटी शिंदे आणि श्रेयस जगताप यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आतापर्यंत आयुष मोकाटेने. 500 रुपयांचं पारितोषिक पूजा जगताप यांच्याकडून आणि 1000 रुपयांचं पारितोषिक क्रिकेट कट्टा ग्रुप यांच्याकडून आयुष मोकाटेसाठी या विकेटला. वरती दाखल झालाय. महाडचा बाहुबली म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलंय आणि प्रत्येक मॅच मध्ये ज्यानं मोठा फटका आजच्या रात्रीमध्ये खेळलाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा खेळला, त्या आधी सुद्धा तो खेळला, पण आता फायनलच्या मॅच मध्ये तो नक्की काय करेल या अपेक्षा. यापुढे प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक नितीन कोरपे यांच्याकडून आहे. लागोपाठ 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक बाबा पांचाळ यांच्याकडून आहे. त्यासोबत
ॲडव्होकेट नितीन कोरपे मित्रमंडळ जर जिंकली तर 2000 रुपयांचं पारितोषिक तेजस मामुनकर यांच्याकडून आहे. बारा बॉल 19 धावांची गरज मॅच रंगात आली आहे आणि साहिल बॉलिंगला आलाय. समोर सूरज करकरे. पहिलाच बॉल अगदी खोलात टाकला जातो, आडवा बॅट नॉन साइडला फिरवण्याचा प्रयत्न. स्ट्रोक तर चांगला आहे. इथे एक धाव आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतेय. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेमध्ये फायनलची मॅच एक वेळा सुपर ओव्हर झाली आहे आणि ती सुपर ओव्हर विश्वजित ठाकूर यांनी टाकली होती. आता ती सुपर ओव्हर पुन्हा पाहायला मिळेल का? कारण की आवश्यकता 11 बॉल आणि तब्बल 18 धावांची बाकी आहे. फ्रेंड्स ग्रुपचं विजय, फ्रेंड्स ग्रुप मैत्रीचं नातं जपत असताना क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम नेहमी दाखवलाय. फटका फसलाय आणि विराज बॉलच्या खाली महाडचा बाहुबली निघालाय मैदानाच्या. रंगात आलाय. कला क्रीडा शैक्षणिक आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हे अग्र नामांकित नाव आहे आणि सध्याच्या घडीला फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा सजवली गेली आहे. आपण पाहताय स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब स्मृती चषक. नेहमीच माणिकराव जगताप साहेबांनी सगळ्यांना पाठबळ दिलं आणि होय तो वारसा आम्ही अजूनही चालवतोय हेच सांगत असताना फ्रेंड्स ग्रुपने नेहमीच सगळ्यांना पाठबळ दिलंय आणि म्हणूनच क्रिकेट रसिक, क्रिकेटचे खेळाडू आणि मग आमचे पंच असतील, समालोचक असतील आणि आदरणीय मान्यवर असतील, प्रत्येकाचा आदर सन्मान या मुख्य मंचावरती केलाय. हे विजय आहे फ्रेंड्स ग्रुपचं, हे विजय आहे स्वर्गीय माणिकराव जगताप चषक 2026च्या भव्य पर्वाचं. मॅच रंगात आली आहे. नवीन बॅटर ओमकार महाडी ऑन स्ट्राइक. 10 बॉल 18 धावांची गरज. पुढचा चेंडू कमी गतीने टाकलेला बॉल समोर खेळला. मयूर वाघमारे पोहोचलाय त्या बॉल पर्यंत. एकदा मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. काय फिल्डिंग एफर्ट्स बघायला मिळाले. किंबहुना तो गोलंदाजीचा दर्जा, तो क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीचा दर्जा हा संपूर्णतः मयूरचा उंचावलेला पाहायला मिळालाय. मयूर म्हटल्यानंतर सध्या सोशल मीडियावरती मयूर वाघमारे व्लॉग सुद्धा चर्चेचा विषय. या स्पर्धेचा व्लॉग सुद्धा त्यांना अपलोड केला. हे महत्वाचं आहे. बसून खेळायचं होतं. यष्टांच्या जवळ बसून खेळण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी राहिला आणि जो खेळाडू बसून चांगले फटके खेळतो मृणाल त्याच्या हातामध्ये तो चेंडू गेलाय. डॉट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. हे इशारे आहेत सामना शेवटपर्यंत जाणार आहे. हे इशारे आहेत मॅच रंगण्याचे आणि सामना रंगलाय. 8 बॉल 17 धावांची गरज. बॅटची कडा थांबलाय बॉल. मॅच थांबलीये. 7 बॉल 17 धावांची आवश्यकता. मी आठवण करून देईन पुन्हा त्या मॅचची जिथे आजच्या रात्रीच्या पहिल्याच मॅच मध्ये अलिबागचा संघ बॅटिंग करत होता, महाडचा संघ बॉलिंग करत होता आणि ती मॅच 7 चेंडू आणि 17 धावांवरती चालली होती. ओमकार माडिकनी जर षटकार मारला तर सचिन वाळंज आणि वैभव चांदरकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. बॅटची कडा निघालाय. नशिबाचा हा महत्वपूर्ण मॅचला कलाटणी देणारा चौकार. प्रेक्षकांना मी आता विनंती करेन, सामना रंगात आलाय आणि अशा पद्धतीचे बॉल कधीही त्या धक्क्याच्या बाजूने येतात. जिथे शाळेच्या आवाराच्या समोर जो धक्का आहे त्या प्रेक्षकांना विनंती करतोय ती सीमारेषा आहे
तिथून आता आपण थोडे बाजूला तरी तर पाय वरती घ्या. हे थोडं बोलताना आम्हालाही दुःख होतंय सांगताना, पण जी स्पर्धा तुम्ही पाहायला आलात ती स्पर्धा यशस्वी होतीये आणि मग स्पर्धेला किंवा मॅचला मजा येते. तर तुम्ही थोडे पाय वरती घ्या, तुम्हाला हवा तो खेळ बघायला मिळेल. आपण म्हणतो ना की नेहमीच मी म्हणत आलोय की आमच्या प्रेक्षकांची जागा आहे ना ती माझ्या हृदयात आहे, मैदानात अजिबात नाही. बघा जे सीमारेषेच्या जवळ म्हणजे आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला त्यांनाही विनंती करतोय थोडे मागे व्हा, जेणेकरून क्षेत्ररक्षक ज्या वेळेला धावतात त्यावेळेला त्यांना किंवा ते धावत असताना जे तुम्हाला धडकले तर तुम्हाला दुखापत व्हायला नको याची काळजी घ्या, विनंती करतोय. प्रेक्षक हो, सीमारेषेच्या थोडे मागे जा. त्या आमच्या 2 चिमुकल्यांचं कौतुक करेल मी, फक्त ते दोघेच उठलेत. विनंती करतोय, उठा, सगळ्यांना विनंती आहे. थोडं दुःख आम्हालाही होते की तुम्हाला अगदी आरामात तुम्ही बसलात, मॅचचा आनंद घेता, पण तिथून तुम्हाला उठवलं जाते. पण मॅच तशा क्रुशल मुवमेंट वरती आहे. जर बॉल तिकडे आला, तुम्ही जर खेळाडूला टच झालात आणि बॉल आतमध्ये राहिला तरी सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. म्हणून विनंती करतोय, एकतर उभे राहा किंवा थोडे मागे राहा. चला बघा, त्या प्रेक्षकांचे आम्ही आभार मानू जे त्या सगळ्या कटाड्याच्या जवळ बसले होते, ते सगळे उठून गेलेत. त्या सगळ्यांचे आभार. चला, सामन्यामध्ये रंगत आली आहे. 6 बॉल 13 धावांची गरज आणि आता आयकॉन खेळाडू पनवेल तालुका, साई त्याचं गाव, साईचा सुपरस्टार अनिकेत मोकल त्याचं नाव, जो सुप्रसिद्ध राहिला, ज्यानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं या स्पर्धेमध्ये, तो खेळाडू. 6 बॉल 13 ची गरज. ओमकार महाडिक समोर. ओहो हो हो, 5वा बॉल. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून, रिव्ह्यूचा कॉल बॉलिंग करणाऱ्या टीमचा चेक केलं जाते. तिसऱ्या पंचांचा कॉल, डिसिजन पेंडिंग आहे. एक निर्णय खूप सारा इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. फिंगर रोल केले होते, बॉल आतून चाललाय का, बॉल बाहेरून निघालाय का, या सगळ्या भूमिका पाहिल्या जातील. चेक केलं जाते. निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेलाय. आपण पाहतो तिसरे पंच बंटी जाधव सर या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या पर्यंत करतील. हा बॉल नक्की कुठे कसा निघून गेलाय हे पाहिलं जाते. सामन्यामधली रोमहर्षकता तुम्ही पाहताय. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. काटा बदललाय बॉलनं. टप्पा पडल्यानंतर अँगल क्रिएट झाला, हा पंचांचा इशारा तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. बॉल टप्पा पडल्यानंतर आतून बाहेर निघालाय, हा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल जिथे पंचांनी घोषित केला होता, पण तो निर्णय आता मागे घ्यावा लागलाय. हा आलाय डॉट बॉल. 5 चेंडू 13 धावा. समीकरण बदललंय. अनिकेत मोकलचा पुढचा बॉल. इकडे काय घडेल, तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल का? ओमकारला माहितीये त्यानं पाय उचलला होता, मग तिथे सूरज पोहोचलाय की नाही पोहोचलाय, या सगळ्या भूमिका आपण आता पाहणार आहोत. चेक केलं जाते. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा निर्णय, डिसिजन पेंडिंग. थोडी क्रुशल मुवमेंट आहे, कारण की ओमकारचं मनोबल हेच सांगते की त्यानं पाय उचलला होता आणि डिरेक्ट हिट झाला होता. येस, तेच घडतंय. इट्स OUT. ओमकार महाडिक निघालाय महत्वाच्या क्षणी मैदानाच्या आता बाहेर. हा बॉल वाईड आहे का पाहूया, म्हणजे बॉल जर वाईड असेल तर बॉल तेवढेच राहतील, पण धाव एक कमी होईल, पण बॅटर ओमकारी बाद होईल. आणि हा बॉल सुद्धा फेअर आहे, हा बॉल सुद्धा योग्य आहे.
आणि आता मैदानाचं समीकरण बदलून सोडलंय. मैदानामध्ये रोमहर्षकता भरलीये. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीन वरती. टप्पा पडल्यानंतर कोण बदलतोय त्या बॉलचा आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि तब्बल आता 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये गणेश गिरी, आता तूच काहीतरी कर भावा. या परिस्थितीमध्ये महाडकर त्याच्याकडे पाहत आहेत, कारण की 4 बॉल बनवायचे, धावा 13. मी कौतुक करेल यष्टांच्या मागे मृणाल वरसुलकरचं. बघा ना त्याची कॉन्फिडन्स लेवल काय होती. पहिल्या बॉलला सुद्धा अनिकेत मोकलला तो रिव्ह्यू ऍक्सेप्ट नव्हता. तो म्हणत होता ठीक आहे बॉल बाहेर गेला ना डाऊटफुल आहे, पण मृणाल म्हणाला नाही हा बॉल आतमधून आलाय. त्यानं अँगल वेगळा घेतला होता आणि होय तो यशस्वी ठरला. रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला आणि आताही त्यानं नॉन स्ट्राइक एंडच्या बॅटरला आउट करणं योग्य मानलं नाही, त्यानं डिरेक्ट हिट करणं योग्य मानलं आणि तिकडे सुद्धा तो सफल राहिला. या मॅचला टर्निंग पॉइंट मध्ये आणण्याचं कारण, या मॅचला पुन्हा फिरवण्याचं कारण एक खेळाडू बनेल का, तो मृणाल वरसुलकर असेल. होय त्यानं मॅच मध्ये रंगत आणली आहे, त्यानं मॅच मध्ये ट्विस्ट आणलेत आणि आता सामन्याची रोमहर्षकता वाढवली आहे. 4 बॉल 13 ची गरज आणि गोलंदाजीसाठी अनिकेत मोकल पुन्हा सज्ज झालाय. 4 बॉल बनवायचे 13. गणेश गिरी बरंच क्रिकेट त्यानं खेळलंय, बरंच क्रिकेट गाजवून सोडलंय. यंदाची महाडची मानाची स्पर्धा म्हणजे तिकडे महाड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तो चांगला खेळत असताना पाहायला मिळाला होता, पण आज त्या सगळ्या खेळी आठवाव्या लागतील आणि या फ्रेंड्स ग्रुपच्या मानाच्या स्पर्धेमध्ये कारनामा करावा लागेल. तुम्ही काल काय खेळलात, तुम्ही आज काय खेळताय, किंबहुना तुम्ही आत्ता काय खेळताय ना, याची चर्चा जास्त केली जाते. आता जर गग्गा खेळले तर त्यांची चर्चा महाड मध्ये उद्या होणार. 4 बॉल 13. समोरचा बॉल पटका चांगला खेळलाय लॉंग ऑफला. फिल्डर आयुष बोकाडे. 3 बॉल 12 वरती मॅच आली आहे. 3 चेंडू 12 धावा. आपण म्हणतो ना नेहमी, ना पद बडा ना कद बडा, अब जो मुसीबत में खडा ना वो सबसे बडा. मग तो मुसीबत मध्ये कोणता खेळाडू खडा राहील, किंवा तो सूरज करकरे असेल का, किंवा दुसऱ्या टीमच्या बाजूने आपण म्हणूया तो अनिकेत मोकल असेल का. दोन्ही बाजूचं पारड जड आहे. बघा ना आपण लहानपणी एक सिसोचा खेळ खेळलो ना, ज्याचा वजन जास्त त्या बाजूला तो खाली जातो, आणि या मॅच मध्ये तसंच आहे. जर गोलंदाजाचा वजन वाढला तर तो सिसो त्या बाजूने झुकतोय. एखादा मोठा फटका आला तर त्या वजनानं बॅटिंग करणाऱ्या टीम कडे सामना झुकतोय. आता ही मॅच एखाद्या वाऱ्यासारखी गोल 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 फिरतीये. रंगात आलाय हा सामना. नितीनजी कोरपे मित्रमंडळ हा संघ जिंकणार की प्रीतमजी उमासरे यांचा स्नेहल पर्व संघ जिंकणार, आणि हे 2026 पर्व कोण जिंकणार याची चर्चा, याची प्रशंसा सगळ्या महाड मध्ये होतीये. सामना रंगलाय. फायनलची मॅच तुम्ही पाहताय. इथून पुढे 3 चेंडू 12 धावांची गरज. हा बॉल दबाव, दडपण, प्रेशर क्रिएट करणारा चेंडू होता. आलाय व्हाईट बॉल. महत्वाच्या क्षणी अवंतर स्वरूपाचा चेंडू येत असताना पाहायला मिळाला. आपण नेहमीच म्हणतो ना, रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे, आणि होय त्या रायगड जिल्ह्यामध्ये जन्माला आलोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लढणं नडणं भिडणं हे आमच्या रक्तात आहे, आणि या मॅच मध्ये दोन्ही संघाचे खेळाडू प्रत्येक क्षणाला मोठमोठा लढा देत असताना पाहायला मिळालेत. सामना रंगलाय. वाईड आलाय. 3 चेंडू 11 धावांची गरज. तीन बॉल 11. अनिकेत मोकलचा पुढचा बॉल. मोठा फटका. सूरज करकरे. इट्स कडक षट. मीच म्हणतो ना बघा की कामाच्या थकव्यापेक्षा विचारांचा थकवा जो काही आहे ना तो झोप लागू देत नाही. होय आमच्या क्रिकेटच्या खेळाडूंचाही तसंच आहे. मैदानावरती त्या खेळलेला आपण जर पाहिलं तर खेळाचा थकवा
तो आपण जर पाहिलं तर जास्तीचा त्रास वरती आली आहे. बॅकफुटला जाऊन केलाय कट. सूरज करकरे त्याच्या टाय झाली मॅच तर सुपर ओव्हर, डॉट आला तर सुपर ओव्हर होईल. पण आता सूरज करकरेसाठी हेच म्हणावं असं वाटतंय. तो एकच म्हणतोय, आज लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, आज लढाईला माझा अंत नाही, अंत नाही, अंत नाही. काय लढलाय पठ्ठ्या. एकट्यानंच मात्र या सामन्याचं रंग रूप बदललंय. एक चेंडू एका धावेची गरज. महाडकर मॅच आवडलीये तर टाळ्या शिट्ट्या आणि आवाज झाला पाहिजे. रंगलाय रंगलाय क्रिकेटचा महासंग्राम. मी आठवण करून देईन, असाच सामना झाला होता. 2 बॉल 7 ची गरज होती. नदीम दायरेकरनं षटकार मारला होता आणि 1 बॉल 1 ला डॉट बॉल येऊन मॅच सुपर ओव्हर झाली होती. आता सुद्धा 2 बॉल 5 ला सूरजनं चौकार मारलाय, पण जर डॉट आला तर पुन्हा सुपर ओव्हर होईल. हा इतिहास आहे या स्पर्धेचा. विक्रम घडतात पण ते विक्रम मोडी सुद्धा येतात. आणि होय, आम्ही महाडकर ते विक्रम मोडण्यासाठी नेहमी सज्ज असतो. हेच सांगणारी ही स्पर्धा. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक फायनलची मॅच. एक चेंडू एका धावेची गरज. सूरज स्ट्राईकला. अनिकेत मोकल त्याच्या समोर आहे. कशा पद्धतीने टाकेल हा बॉल. 3 चेंडू आणि 12 धावांची ती मॅच कुठे आली आहे. रंगलाय हा सामना. 1 बॉल 1. फटका फसलाय का नाही. जिंकले. षटकारानं सामना फिनिश केलाय. महाड महाड आणि महाडचं वर्चस्व तुम्ही पाहताय. सूरज करकरे सगळ्यांनी बाजूला व्हायचं. सूरज करकरे. सूरज दिवसा तळपतो पण आज सूरज रात्री पण चमकलाय. हा सितारा 18 बॉल मध्ये 39 धावा बनवत असताना टीमला विजय करून देतोय. ते गाणं लगावलं होतं ना, आजच्या रात्रीमध्ये मोठमोठे गार केले गंमत मध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दरवर्षीच अगदी मोठा विश्वास माझ्यावरती अखिल जोशी असतील, त्याच वेळेला आमचे उमेशजी जगताप असतील आणि संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी
4 रात्रीमध्ये या स्पर्धेचं घटक होण्याची आम्ही संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल आम्ही या संपूर्ण आयोजन कमिटीचे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. आणि आज ही यशस्वी स्पर्धा पार पडली असं आपण जाहीर करूया आणि वळूया बक्षीस समारंभाकडे. पण मी थांबतोय, तुम्ही थांबू नका आणि असंच संपूर्ण प्रेक्षकांचं प्रेम आमच्यावर दिलेलं अशी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बाळगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. यस DJ मास्टर.